वाकरू आणि कोकरू तर एकदम मस्त आहे, एकदम झकास. तर आम्ही पण याच एरियामध्ये वाढलो, पण हे असली सौंदर्य, ही चव आतापर्यंत एकदाही चाकायला भेटली नाही. मस्त आहे. मसाला इथल्या मातीतली चव एकदा तर चाकलीच पाहिजे. ए बोरे शरद पवाराकडे बारामतीला येतोस का भाड्या? या जंगलातल्या एका आदिवासी मुलीच्या तोंडातून, तेही अशिक्षित मुलीच्या तोंडातून चक्क शरद पवाराचं नाव आणि ते त्यांच्या शहराच्या माहिती सगळं. चांगली 12वी शिकली आहे मी. माझ्या नादी लागू नकोस. या जंगलातली वाघीण आहे मी. असशील तू वाघीण असशील या जंगलातील. पण काय गे, याच्या हातात फक्त कुऱ्हाड घेऊन या जंगलामध्ये फिरत आहे. हे असलं सौंदर्य घेऊन बोल. हातात कुऱ्हाड आहे माय. आणि तू कोण रे? मी ठाणेदार आहे. मी ठाणेदार. तू असशील रे ठाणेदार, नाही तर डबेदार. उबडतोट चटा. माया मागं काऊन लागून राहिलं तर तू? काय बोले, मी ठाणेदार आहे ऐकून तुला भीती नाही वाटली माझी? अरे रोज या जंगलातील रानटी डुकरांना पडवून लावते मी. तू कोण आहेस रे? सांगितलं ना तुला, या जंगलातली वाघीण आहे मी. वाघीण. वाघीण आहेस नाही का? छान आहेस. रागावू नको. मी काय म्हणतो, अरे रागावू नको. जमते का? काय म्हणलं भाड्या? अरे म्हणजे जमते ना? जमते. तुझी माय बहीण जमते. मला तसं म्हणायचं नव्हतं. जमते का म्हणजे मोहाची दारू भेटते का, म्हणजे जमते का असं म्हणत होतो मी. जा ना, जे ती भेटते तिकडे जा तिकडे. आणि तुला काय वाटलं रे, सगळे आदिवासी दारू पितात? मस्त आहे. हा कोकरू मस्त आहे. वा, छान आहे. ए पोलीसवाल्या, तू काय नाही पितो? काय जवळत येतच नाही. चला डिरिंग बनवतो या पोरीची. रुबाब तर एखाद्या महाराणी सारखा आहे. चला मी ठाणेदार आहे. आनंद बोरकर नाव आहे माझं. मी कधी आयुष्यात हार मानली नाही आणि आयुष्यात हार मानणारही नाही. बघूया एखाद्या वेळेस ट्राय करू. मी आता वेळ न घालवता तुला स्पष्टच बोलतो. तू तर हो म्हणशील ना, तर पैसा लत्ता सोनं नाणं सगळं देईल. हो, पोलिसाच्या गाडीतून दिली तुला साडी घेईल. भाडीवर जेवण भाडीवर. जमते का? काय म्हणाला? अरे मी सोनं देईल. राणी म्हणून हो, फक्त एक संधी घे.